होय, माझं गाव बदलत आहे. टेकवाडे बुद्रुक व खुर्द. टेकवाडे गाव केळीच्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहे. गिरणा माईच्या अमृतधारेने येथे सुपिकतेचे मळे फुलवले आहेत. टेकवाडेमध्ये दर दिवशी श्रीराम मंदिरातून रघुपती राजाराम पतित पावन सीताराम असे जयघोष निनादत असतात. छत्रपती शिवाजी प्रवेशद्वाराने गावाला सौंदर्याचे तोरण बांधले आहे. येथील तरुणाई शेती मातीत अधिक घाम गाळते. केळीसोबतच ऊसाचे पीक घेतले जाते. मंगेश दादांनी आमच्या गावाला सभागृह दिलेलं आहे. गावासाठी वॉटर सप्लाय दिलेली, कॉन्क्रिटीकरण गावात दिलेलं आहे दादांनी. आणि मंदिरासाठी निधी, काही महादेवाच्या मंदिरासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे मंगेश दादांनी. तरी आमचं गाव दादांच्या पाठी मागे आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी टेकवाडे बुद्रुक व खुर्द या दोन्ही गावांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी निधी मिळवून दिला आहे. टेकवाडे शिवारातील 413 शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप दुष्काळी अनुदान 63,21,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. टेकवाडे येथे 20 लाख रुपये निधीतून सभामंडप बांधकाम पूर्ण झाले आहे. टेकवाडे खुर्द गावात 3 लाख रुपये निधीतून रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यात आले आहे. टेकवाडे बुद्रुक येथे 10 लाख रुपये निधीतून रस्ता सुधारणा पूर्ण करण्यात आली आहे. टेकवाडे बुद्रुक आणि टेकवाडे खुर्द या दोन्ही गावांसाठी 70,52,000 रुपये निधीतून पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यात आली आहे. टेकवाडे बुद्रुक शाळेची दुरुस्ती 3 लाख रुपये निधीतून पूर्ण करण्यात आली आहे. वरखेडे लोंढे धरणावरून बंदिस्त कालव्यासाठी 612 कोटी रुपये मंजूर असून काम प्रगतीपथावर आहे. टेकवाडे येथून बंदिस्त कालवा जाणार असून या माध्यमातून परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे. आमच्या गावाला मंगेश दादांनी भरपूर निधी दिलेला आहे. तसेच वॉटर सप्लाय बेलवस्तीसाठी सुद्धा वॉटर सप्लाय दिलेला आहे. आणि रस्ते क्रॉकेटकरण गलीमध्ये घरोघरी क्रॉकेटकरण रस्ते झालेले आहे. आणि मंगेश दादांनी आमच्या महादेवाच्या मंदिरासाठी भरपूर निधी दिलेला आहे. त्यांच्या पाठीशी पूर्ण गाव खंबीरपणे उभे आहे. आणि येत्या निवडणुकीकाळीत मंगेश दादांना हे गाव पूर्ण सपोर्ट करेल. टेकवाडे खुर्द येथे श्री कौतिक जयराम पाटील यांच्या घरापासून ते श्री हिलाल संतोष पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरणासाठी 3 लाख रुपये निधीतून काम प्रगतीपथावर आहे. टेकवाडे हायब्रिड एन्युटी अंतर्गत पाटणा देवी ते टेकवाडे रस्ता कॉन्क्रिटीकरणासाठी 150 कोटी रुपये निधी मंजूर आहे. आमदार मंगेशदादा चाळीसगाव तालुक्याला विकासाच्या उंचीवर घेऊन जात आहे. म्हणून गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेश दादा आमदार फिरसे. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेश दादा शेतकरी पुत्र. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेश दादा शेतकरी पुत्र.